निशाणी ट्रॅक्टरची मिळालेली आहे। तुम्ही रॅली काढली ट्रॅक्टरवरती बसून, काय सांगाल सर? ट्रॅक्टर हे मिळणार होतं हे अपेक्षितच होतं आणि ट्रॅक्टर हे विकासाचं आहे। हे एकच फॅक्टर आणि वरणगाव शहरात विकासाचं ट्रॅक्टर हे जे आहे हे देवाला मान्य आहे आणि देवानं जे आहे हा न्याय त्या माध्यमातून याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिला आहे आणि मला विश्वास आहे या वरणगाव शहरातले सर्व धर्माचे सर्व जातीपातीचे लोक जे आहे ते अन्याय विरुद्धच्या या लढाईमध्ये त्या माध्यमातून उतरले आहे। त्यानंतर या शहरात जो विकास झाला आहे, जो विकासासाठी जे 17-18 दिवसानंतर येणारं पाणी होतं ते पाणी आम्ही या सर्व कार्यकर्त्यांनी 3 ते 4 दिवसात आणून दाखवलं आहे आणि तेच पाणी आम्हाला 24 तास त्या माध्यमातून इथे आणून द्यायचं आहे। ही लढाई जी आहे ती अन्याय विरुद्धची लढाई आहे आणि ही लढाई जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि मला विश्वास आहे वरणगावकरांवर की वरणगावकर जे आहे ते अन्यायाच्या विरुद्ध हे एकवटलेले आहे। जो अन्याय झाला आहे, जो 30-35 वर्षापासून आम्ही जे पक्षाचं काम करत होतं आणि अरे आता आम्हाला असं सोडून दिलं हो, डायरेक्ट एक नेता सुद्धा नाही ज्या पक्षाचं काम आम्ही लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत रक्ताचं पाणी केलं आणि पक्षाचं काम केलं, काम करत असताना यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं। परंतु आज जरी यांनी वाऱ्यावर सोडलं असलं तरी हे कार्यकर्ते जे सुका इरारीने जे कार्यकर्ते हे कार्यकर्ते सर्व माझ्या सोबत आहे, जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहे। त्याकरता या कार्यकर्त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही। कधी ते स्वतःच्या घरची दाल रोटी खाता आणि प्रचार करायला येतात अशा निष्ठावान कार्यकर्त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। ज्यांनी आमचा आत्मा दुखवलाय, हा शाप लागल्याशिवाय त्यांना त्या माध्यमातून लागणार नाही। आज पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची भावना त्या माध्यमातून याच्यामध्ये आहे। काय नाही केलं आम्ही सर्व एकनिष्ठतेनं काम या वरणगाव शहरामध्ये केलं। एकाही कार्यकर्त्याला महिला आघाडीच्या कार्यकर्त्याने तिकीटनी, शामराव बोला तिकीटनी, भाजपच्या शहराध्यक्षाला तिकीटनी, अरे एवढा अन्याय। अरे आम्ही कामं करत हो, इमानदारीनं कामं केलं आहे, छाती सोडून सांगतो रक्ताचं पाणी केलाय। हा टाइम ज्यांनी आमच्यावर आणलाय ना त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। हा कार्यकर्त्याचा विकास केला आम्ही, विकासाच्या वर्षावर आम्ही असे इकडून तिकडून बिन खिशाचे नेते नाही, आम्ही पुढारी नाही आहे। आम्ही जे आहे विकासाची गंगा या वरणगाव शहरामध्ये आणली आहे, पाणी आणलाय। माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू येत होते 17 दिवसांनी पाण्यात, त्यावेळेस आमच्याशिवाय कोणी नव्हते अश्रू पुसण्यासाठी। त्याकरता ही अन्याय विरुद्धची लढाई आहे। मी वरणगावकरांना विनंती करणार आहे की हा जो अन्याय झालाय, आम्हाला त्यांनी ढकलून दिला, आम्हाला वाऱ्यावर सोडलाय हो, काय नाही केलं आम्ही, काय नाही केलं, रक्ताचा पाणी केलं इथे यांच्यासाठी। आज पक्ष ज्यावेळेस डुबत होता त्यावेळेस आम्ही हा पक्ष जिवंत ठेवला आहे वरणगाव शहरात। मार खाल्ला आम्ही, आम्हाला नक्सलाईज म्हटलं, अतिरेकी म्हटलं। तुम्ही अशा एवढ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमच्यावर जर कधी असा अन्याय केला असला तर मी परमेश्वरा इथे आई प्रभूचरणी मी रेणुका मातेला विनंती करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना, की ज्यांनी आमच्या चुल्यामध्ये पाणी टाकलं असेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या 2 तारखेला वरणगावची जनता ही त्यांच्या मतपेटीतनं त्या माध्यमातून दाखवून देईल आणि नक्कीच 3 तारखेला या एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमातून मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो।